आईचे मृत्यूपत्र आणि मुलांना लिहिलेलं शेवटचं पत्र. मराठी हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. ताराबाईंना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं दवाखान्यात आले होते. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार, दवाखान्याचा खर्च कोण करणार. अशा विचारात असतानाच ताराबाईंना खूपच त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी जवळजवळ 5 लाखांची गरज आहे. 5 लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली. कारण इतके पैसे लगेचच तिन्ही मुलांकडे नव्हतेच. त्यांना काळजी पडली की आता 5 लाख नक्की आणायचे कुठून. असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसात भांडू लागली. आता नक्की पैशाची जुळवाजुळव कशी करायची, कोण किती देणार म्हणून त्यांच्यातच वादविवाद सुरू झाले. तेवढे डॉक्टरांनी येऊन सांगितलं की ताराबाईंना खूपच त्रास होत आहे. तेव्हा ती काही मुलं शांत होतात आणि नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की ताराबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. ताराबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात. ताराबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या. कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूच्या दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते. ताराबाईचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो, आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारसदार आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू. मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाही आहेत, तर ते दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी चालतील, परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावाच लागेल. सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, हो, जवळपास 20-25 तोळे सोनं तर असेलच ना. आपण एखाद्या सोनाराला बोलावू आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून ताराबाईची मधली सून कीर्ती म्हणते, असं कसं 3 समान भाग वाटून घ्यायचे? 3 समान भाग नाही होणार. वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळालाच पाहिजे. ताराबाईची लहान सून दीपा म्हणते, वहिनी असं कसं? आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायलाच हवेत ना. तुम्ही मधले आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे. कीर्ती म्हणते, असं कसं चुकीचं आहे? मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे. दीपा म्हणते, का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे? तुझी सासूबाईला एक दिवससुद्धा नाही सांभाळलं आणि त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडेच जायचंय. तर तुम्हीही म्हणायचा नाही, येथे नको, येथेच राहायला जागा नाही आहे, आम्ही दोघे नोकरीला जातो, घरी कोणी राहत नाही असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी येऊ दिलं नाही. कीर्ती चिडून म्हणते, आता बरी नाकाने बोलतेस. मी नाही येऊ दिलं तर तू तरी येऊ दिलं का? तू तर सासूबाईंना एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची. कधी सासूला सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याशी भांडत होती आणि आता आली त्यांचे दागिने घ्यायला. त्यावर दीपा म्हणते, वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई गौरीताईंनाच मिळायला पाहिजेत. कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं आहे. जर मला कमी मिळत असेल तर मला काही नकोय, पण मी तुम्हालाही मिळवू देणार नाही. सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल. ताराबाईची सर्वात मोठी सून गौरी म्हणते, नाही कीर्ती आणि दीपा, मला आईचे सगळे दागिने नकोय. तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा, पण भांडू नका. जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील, कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय. हे त्यांना नाही आवडणार. त्यांचा आत्मा दुखावला जाईल. त्यावर कीर्ती चिडून म्हणते, वा वहिनी वा, मला तर माहीत होतं तुम्ही या दीपाची बाजू घेणार, कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना. मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं,
परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत. आपण तिघीही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसार त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा. ताराबाईच्या दागिन्यांवरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते. कोणाला दागिने मिळणार, किती मिळणार, ताराबाईंची दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही. ताराबाईची तीनही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांना सोपवतात. कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल. हा गोंधळ सुरू असतो आणि तेवढ्यात वकील साहेब तेथे पोहोचतात आणि म्हणतात, शांत व्हा सगळे. मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलंच गोंधळ होईल. ताराबहिणीने मला हे आधीच सांगून ठेवलं होतं. गौरी विचारते, सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तर वकील साहेब सांगतात, मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो. त्यामुळे ताराबहिणींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवले. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने होते. त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणून दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचीच त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं आणि त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार. कीर्ती विचारते, वकील साहेब, सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का? आणि त्यात आम्हाला काय मिळणार? नक्कीच मला जास्त दिलं असेल, कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना. त्यावर दीपा म्हणते, असं कसं? तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते. नक्कीच मला तर सर्वात जास्त दागिने द्यायला ठरलं असेल. त्यावर वकील साहेब म्हणतात, शांत रहा सगळे. आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतो आणि त्यात जे सांगितलंय तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता. परंतु आता येथे कोणताही गोंधळ घालू नका. सगळे गप्प बसा. वकील साहेब सरिताताईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात. यात ताराबाईंनी लिहिलेलं असतं की, बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवताय. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं की दुःखी होऊ नका, रडू नका. परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःखी झालेलं नसणारच. म्हाताऱ्या माणसासाठी कोणी, तेही सासूसाठी, कोण दुःखी होतं? माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो, आनंदी राहा, सुखी जगा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं, परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडेही जाऊन राहायची माझी इच्छा होती, पण तेथे मी नाही राहू शकले. त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे. हे ऐकून कीर्ती आणि दीपा या दोघी मान खाली घालतात. कीर्ती मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही. ताराबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, मला माहीत आहे की माझी मधली सून म्हणत असेल, म्हातारी मेली तरी टोमणे मारते, म्हणून अजून काही बोलणार नाही. फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते. माझे 25 तोळ्यांचे दागिने आहेत, ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या तिघींचाही हक्क आहे. तुमच्या तिघीत ते समसमान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती, कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या तिघींचं वागण्याचं असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणं मला नाही पटत. तुम्हाला असं वाटतं की सासूबाई मेल्यानंतर बदला घेताय, परंतु असं नाही आहे. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही जेव्हा केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक, पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 25 तोळे दागिने मी कोणाकडे देणार, कोणाला किती हिस्सा मिळणार, तर मी तुमच्या तिघींनाही हे दागिने नाही देणार. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांकडे सुपूर्द करा. ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे दागिने सुरक्षित राहतील. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. कीर्ती चिडून म्हणते, असं कसं? या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे.
ते आम्हालाच मिळायला पाहिजे. वकील साहेब म्हणतात, शांत राहा, आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात. तरी त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहिती आहे, परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील. तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यामुळे दागिन्यांचे 6 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तोही एक हिस्सा तुम्हाला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्था करतील. ताराबाईच्या सुनांना हा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं. ताराबाईंनी पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं. ताराबाईंनी पुढे लिहिलं की कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल, परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. शेवटी एवढेच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलं, कितीही पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं, हेही लक्षात ठेवा. आता मी माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा आणि बाळांनो सुखी राहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ताराबाईंनी सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला असतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ताराबाईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? योग्य की अयोग्य कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.